नमस्कार मित्रांनो. आता आज मार्केटला सुट्टी आहे. आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आणि रविवार 3 दिवस मार्केटला सुट्टी आहे. आणि खूप लोकांनी आता पोझिशन्स होल्ड केलेले आहे, की जसे की आता इलेक्शनचे रिझल्ट आहे सोमवारी. आता एक्झिट पोलनुसार पाहू शकता, की तुम्ही काही स्टेट्समध्ये रुलिंग पार्टीला चांगले रिझल्ट दाखवत होते, काही अपोजिशन पार्टीला दाखवत होते. पण आपल्याला आता काय करायचं तर मार्केटमध्ये आपल्याला चार्टवर काय दिसतंय का येणाऱ्या टाइममध्ये मार्केटवर काय परिणाम होऊ शकतो याचा ते आपण पाहणार आहे. तर तुम्ही डेली टाइम फ्रेमला निफ्टीला पाहिलं तर निफ्टी एक सपोर्ट जवळ बंद झालेला आहे ऑलमोस्ट या लेवलला. इथे इथे की प्रिव्हियसली बघा, इथे एकदा सपोर्ट घेतला होता, इथे एकदा घेतला, इथे नियर आणि पुन्हा एकदा. आणि एक ड्रॅगन फ्लाय डोजी ही एक पॉवरफुल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे आणि हा निफ्टीला सपोर्टवर बनलेला आहे. आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये मंडेसाठी, समजा मंडेला मार्केट ओपन झालं, आता मार्केट आहे 24,000ला. समजा मंडेला मार्केट ओपन झालं 24,312 किंवा 24,300, 200 ते 300 पॉईंट समजा गॅप अप झालं. तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं, जेव्हा मार्केट गॅप अप होईल या लेवलला 24,312 या लेवल सगळ्या तुम्ही नोट करून ठेवत चला. या लेवलला आल्यानंतर आपल्याला काय करायचंय की इथे एखादी पुटची पोझिशन मिळते का पाहायचं. आलं लक्षात? इथे एखादी पुटची पोझिशन मिळते का पाहायची, कारण की मार्केटने इथे एकदा रेजिस्टन्स घेतलेला आहे 2 वेळा, जे इथे पाहू शकता, आणि इथे एकदा घेतला होता. त्यामुळे किंवा तुम्ही जर लॉंगर पिरियडला टाइम फ्रेमला पाहिलं तर मार्केटने बरोबर याच लेवलला खूप चांगला रेजिस्टन्स घेतला होता. त्यामुळे 24,300च्या लेवलला इथे एखादी पुटची पोझिशन मिळली तर आपल्याला गॅप अप झाल्यानंतर डाऊन साईडला खूप चांगले चान्सेस आहे मार्केट येण्याचे. कारण की जसं जसं रिझल्ट ओपन होईल, जसं मार्केट 9:15ला चालू होईल तोपर्यंत एक 10-20% रिझल्ट येईल, त्याच्या अनुषंगाने मार्केट रिॲक्टही करेल. पण 11:30-12च्या नंतर मार्केटमध्ये खूप चांगली मुवमेंट येईल. जर तुम्हाला एखादी पोझिशन घ्यायची तुम्ही राहिलात तर तुम्ही काय करा की 11:30 किंवा 12:30 नंतर मार्केटमध्ये पुन्हा एखादी पोझिशन मिळते का 5 मुव्हिंग ॲव्हरेज आणि 5 मिनिट टाइम फ्रेम आणि प्लस कॅन्डलस्टिक बुलिश और बिअरिश, या तिन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन जर तुम्ही केलं तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स भेटतील. आणि खूप लोक आपला व्हिडिओ पाहत आहेत पण लाईक आणि कमेंट्स करत नाही. मला त्यांना एक विनंती करायची की तुम्ही आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. त्यांना सिंपल अनालिसिस आपण सांगतोय की चार्टवर तुम्हाला सिंपल एंट्रीज आणि एक्झिट सांगतोय. कोणी गॅप अप आणि गॅप डाऊन झाल्यानंतर काय करायचं हे सांगत नाही, पण आपण तेही खूप सिंपल प्रकारे सांगतोय. आता आपण फक्त गॅप अप बद्दल बोलणार आहे, कारण की मार्केट मोस्टली गॅप अप होण्याचे चान्सेस आहेत. समजा मार्केट गॅप अप नाही झालं किंवा एक 50-100 पॉईंट मार्केट गॅप अप झालं, समजा 2400 या लेवलला मार्केट गॅप अप झालं किंवा 50 पॉईंट, तेव्हा आपल्याला काय करायचे, तेव्हा अपसाईडला मुवमेंटला साठी एखादा आपल्याला डीप येणं गरजेचं आहे. म्हणजे मार्केट समजा 2400ला ओपन झालं, तिथनं मार्केट पुन्हा थोडंसं खाली येऊन एखादी बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळतोय का, मग आपण त्याच्यामध्ये एंट्री करायची. तेव्हाच आपल्याला एंटर करण्यामध्ये फायदा होऊ शकतो. आता त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो, इथे मिळते का आपण पाहूया. आता बघा, हा 30 एप्रिल म्हणजेच कालचा चार्ट आहे 5 मिनिट्स टाइम फ्रेमला. आता तुम्ही पहा, जसं मी तुम्हाला सांगितले 5 मुव्हिंग ॲव्हरेज, 5 मिनिट टाइम फ्रेम, बरोबर, आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न, या तिन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन आपल्याला कायम यूज करायचं. आता इथे बघा, मार्केट गॅप डाऊन झालं, 5 मुव्हिंग ॲव्हरेज पेक्षा कॅन्डल किती लांब होती. इथे पण कंटिन्युअसली लांब. ऍक्च्युली इथे एखादा ट्रेड झाला असता या ठिकाणी, ठीक आहे, इथनं कंटिन्युअसली इथे एक हॅमर बनला, पण तो 5 मुव्हिंग ॲव्हरेज पासून लांब होता. त्यानंतर इथे एकदा बनला, इथे एकदा बनला, पण एक चांगली पोझिशन तुम्हाला सांगतो इथे क्रिएट झाली. पहा इथे काय आलं, ड्रॅगन फ्लाय एक बुलिश मारबुजो पॅटर्न बनला आणि त्याचा लो हे बघा इथे, म्हणजे 23,832 आपली एंट्री झाली असती, 23,807 आपला स्टॉप लॉस आला असता. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही पहा, मार्केटने क्लोजिंग कुठं दिली कॅन्डलची, इथे, म्हणजे ऑलमोस्ट 150 पॉईंट आपण याच्यामध्ये इझिली कॅप्चर करू शकलो असतो. 5 मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली कोणतीच कॅन्डल इथे क्लोज झालेली दिसत नाही. आपली एंट्री झाली असती 11:15 वाजता, 11:30 वाजता, आणि एक्झिट झाली असते आपली 2:15 वाजता, सॉरी 2:15 वाजता झाला असेल, 14:15. ठीक आहे.
मग तुम्ही विचार करा, असं अनालिसिस आपल्याला शोधायची, आयदर बुलिश किंवा बिअरिश मध्ये तुम्हाला दाखवतो. हे पहा, आता इथे एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. इथे पहा काय झाले, 5 मुव्हिंग ॲव्हरेजला इथे बघा किती शूटिंग स्टार बनलेले आहेत. इथे इथे एक हॅमर बनला होता, पण बघा इथे एक शूटिंग स्टार, इथे एक शूटिंग, इथे पुन्हा एकदा हॅमर बनला, पण याचा हाय ना ब्रेक होता, लो ब्रेक झाला. बरोबर, इथे या हॅमरचा लो ब्रेक झाला. इथे आपण रेड कॅन्डलने एंट्री समजा इथे केली असते 24,313 ला. त्यानंतर आपली याच्यामध्ये एक्झिट कितीला आला असते, 24,228. म्हणजे ऑलमोस्ट 80-90 पॉईंट्स याच्यामध्ये आपल्याला मुवमेंट ही मिळाली असती. त्यानंतर इथे पण तुम्ही पाहू शकता, इथे तर मार्केट ओपन झाल्यानंतर कंटिन्युअसली गॅप अप गेलं किंवा कंटिन्युअसली फ्लो हा मार्केटचा अप होता. मग असा एखादा पॅटर्न मिळून आपल्याला एंट्री मिळेल का, हे आपल्याला आता मंडेला पाहायचं. समजा मार्केट हे गॅप डाऊन झालं, गॅप डाऊन झालं तर एक लक्षात ठेवा, मार्केट 23,900 समजा जर खाली आलं तर आपलं इमिजिएट टार्गेट त्यानंतर असणारे ऑलमोस्ट 23,800. 100 पॉईंट याच्यामध्ये आपल्याला लगेचच्या लगेच कॅप्चर करता येऊ शकतं. समजा मार्केटने तीही लेवल ब्रेक केली, रिझल्ट समजा सेंट्रल गव्हर्नमेंटच काय की बीजेपी गव्हर्नमेंटच्या साईडने नाही लागला, तर काय होऊ शकतं की मार्केट थोडंसं निगेटिव्ह साईडला जाऊ शकतं. त्यानंतर आपलं डायरेक्ट नेक्स्ट टार्गेट आहे 23,550. आणि अशा गोष्टी होऊ शकतात. जर तुम्ही 4/2/2024चा जर रिझल्ट पाहिला आणि त्याच्या आधी जर तुम्ही पाहिलं की मार्केट खूप जास्त मोठा गॅपअप झाला होता, ओपिनियन पोलमध्येही बीजेपीला खूप जास्त सीट्स दाखवल्या होत्या, सगळं एकदम पॉझिटिव्ह वातावरण, पण ज्या दिवशी रिझल्ट ओपन झाला, तुम्हाला एक मी दाखवतो. मी या गोष्टी तुम्हाला डीपमध्ये का सांगतोय, कारण की तुम्हाला मार्केटच्या सायकोलॉजीचा अभ्यास राहावा, मार्केट खरंच कसं वर्क करतं. हे पहा, मार्केटने काय केलं, पहिल्यांदा 23,100 पासून फॉल केला, 22,450 म्हणजे एक 600-700 पॉईंट मार्केट डाऊन आलं. मंगळवारी रिझल्ट होता, शुक्रवारची ही कॅन्डल आहे. मंडेला काय झालं माहिती आहे का, मार्केट क्लोज झालं पहा 22,527 ला आणि डायरेक्ट मार्केट ओपन झालं 23,300, म्हणजे ऑलमोस्ट 800 पॉईंट मार्केट गॅपअप झालं होतं. बरोबर, 800 पॉईंट गॅपअप झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा 4 जूनला काय झालं, 23,257 किंवा 23,250 ला मार्केट क्लोज झालं आणि दुसऱ्या दिवशी ओपन झालं 23,177. म्हणजे बघा मार्केट फ्लॅट ओपन झालं, म्हणजे एक 100 पॉईंटचा डिफरन्स आला. 100 पण नाही म्हणता येणार, मार्केट याच्यामध्ये एक 60 ते 70 पॉईंटचा डिफरन्स आला. त्यानंतर मज्जा बघा तुम्ही, मार्केट 23,177 पासून मार्केट बघा एका दिवसात किती आलं, खाली आलं होतं 21,295 किंवा 277. म्हणजे निफ्टी ऑलमोस्ट 2,000 पॉईंट खाली पडला होता त्या दिवशी आणि क्लोजिंग झाली होती 21,876. आता हा जो लो आहे ना, हा खूप मोठा इम्पॅक्ट करणार आहे. त्यानंतर मार्केटने खूप मोठी रिकव्हरी दिली त्याच्यामध्ये. दुसऱ्या दिवशी मार्केट बंद झालं एक 22,600 ला. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नंतर मार्केटने अपसाइड मुवमेंट दिली, पण त्या दिवशी एवढं सगळं ओपिनियन पोल सगळं काही पॉझिटिव्ह दिसत असताना, पण जेव्हा मतपेट्या उघडल्या गेल्या तेव्हा मार्केटमध्ये त्याचा इम्पॅक्ट लगेच झाला. त्यामुळे मंडेला काहीही होऊ शकतं. अपसाइड मुवमेंटसाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला काय शोधायचंय. फ्लॅट ओपन होऊन जर अपसाइडला गेलं त्या दिवशी सारखा, म्हणजेच काय तर 24,100च्या वर जर मार्केटने एखादी 5 मिनिट्सची बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्ननी क्लोजिंग दिली, तर आपण अपसाइडला याच्यामध्ये बसू शकतो आणि ऑलमोस्ट टार्गेट आपलं 24,600 पर्यंत जाऊ शकतं. लक्षात घ्या. ओके, हे झालं आपलं निफ्टीचं अनालिसिस. आपलं सेन्सेक्स आता मी तुम्हाला सांगतो. सेन्सेक्स मध्ये पण पहा की एक हॅमर पॅटर्न बनलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, मार्केट समजा फ्लॅट ओपन झालं, फ्लॅट ओपन म्हणजेच काय, आता 77,135 ला मार्केट समजा 77,300च्या वर फ्लॅट ओपन होऊन जायला लागलं, तर आपलं फर्स्ट टार्गेट असणार आहे 78,000, म्हणजे तिथनं 700 पॉईंट्स, आणि त्यानंतर सेकंड टार्गेट असणार आहे आपलं तिथनं 78,700, म्हणजे ऑलमोस्ट 1,700 पॉईंटचं आपलं टार्गेट असू शकतं जर आपल्याला फ्लॅट ओपनिंग भेटली तर. सेन्सेक्स मध्ये समजा मार्केट गॅपअप झालं आणि मार्केट गॅपअप झालं ऑलमोस्ट 78,000 समथिंग लेवल, तर पुन्हा एकदा इथे आपल्याला काय करायचं, एखादा बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळतोय का पाहायचंय. एखादा बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळून पुन्हा मार्केट खाली येते का, त्या
मुवमेंटला आपल्याला कॅप्चर करा. मी तुम्हाला आता सांगितले 5 मुव्हिंग ॲव्हरेजला तुम्ही आणि 5 मिनिट्स कॅन्डल आणि बुलिश किंवा बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्नचा यूज कसा करायचा एकदम सिंपल फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला सांगितले. वाटलंच तुम्ही ही पद्धत पहिल्यांदा पेपर ट्रेडवर अप्लाय करा आणि मग तुम्ही रिअलमध्ये ट्रेड करताना ही यूज करा. जर तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट्स करत चला. ओके, मार्केट गॅपअप झाल्यानंतर सांगितलं खूप मोठा गॅपअप झाला, म्हणजे मार्केट ऑलमोस्ट 1200 पॉईंटनी गॅपअप झालं. समजा या लेवलला मार्केट गॅपअप झालं 78,200, समजा 1000 पॉईंटचं मार्केटने गॅपअप झालं. त्यावेळी आपल्याला काय करायचं, मार्केट जेव्हा एवढा मोठा गॅपअप होईल ना, काय करायचं, थोडेसे अजून 100-150 पॉईंट अप मुवमेंट देऊन एक तर साईडवेज जाईल किंवा रिझल्ट जर खराब असलं तर मार्केट तिथनं खूप जोरदार पद्धतीने खाली कोसळेल. तेव्हा फक्त आपण त्या ट्रेडमध्ये असणं गरजेचं आहे. समजा मार्केट गॅप डाऊन ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन झालं. फ्लॅट ओपन मध्ये काय करायचं आपल्याला, 76,800 म्हणजेच काय, आता एक 700-800 पॉईंटचा समजा एक निगेटिव्ह गॅप डाऊन झाला यामध्ये, तर आपल्याला इथे एखादी एंट्री मिळू शकते आणि आपलं टार्गेट, फर्स्ट टार्गेट असू शकतं 76,300, त्यानंतर सेकंड टार्गेट आपलं असू शकतं 75,800. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 1000 पॉईंटचं डाऊन साईडला टार्गेट हे मिळू शकतं. रिझल्ट जर खराब असेल किंवा रोलिंग पार्टीच्या फेवरमध्ये नसेल सेंट्रलच्या, तर मार्केटवर याचा फरक पडू शकतो. आता त्याच्या मागचं एक कारण असतं की सेंट्रल गव्हर्नमेंट जेवढं स्ट्रॉंग राहील तेवढं आपलं मार्केट ही स्ट्रॉंग राहतं. आता 2024ला 4 जूनला मार्केट का पडलं, कारण की रुलिंग गव्हर्नमेंट म्हणजे भारतीय जनता पार्टीचे गव्हर्नमेंटला मेजॉरिटी तेवढी मिळत नव्हती किंवा स्ट्रॉंग मेजॉरिटीमध्ये येत नव्हती, की त्यांची अपेक्षा होती 400 पार जाईल किंवा मार्केटला असं वाटलं होतं ऍटलीस्ट 300 पार तर करतील, पण ते नाही झालं. त्यामुळे काय झालं, तिथली सत्ता जेव्हा डळमळते तेव्हा त्याचा इम्पॅक्ट मार्केटवरही पडतो. आणि मग जर सेंट्रल गव्हर्नमेंटला भारतामधल्या कोणत्याही स्टेट्समध्ये नवीन सत्ता स्थापन करता आली, की महाराष्ट्र, युपी, बिहार, राजस्थान, गुजरात, तर याचा इम्पॅक्ट काय होतो, जसं रुलिंग गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटची जास्तीत जास्त स्टेट्समध्ये सत्ता येते, त्यांनी काय होतं की सेंट्रल गव्हर्नमेंट अजून चांगल्या स्थितीत जातं किंवा स्ट्रॉंग याच्यामध्ये जातो. त्याच्यामध्ये अजून इन डेप्थ आहे, पण मी तुम्हाला एक नॉर्मल सांगितलं. समजा उद्या तमिळनाडू, वेस्ट बंगालमध्ये जर भाजपची सत्ता आली तर त्यांच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट स्टेट आहे, कारण की याच्यामध्ये ऑलमोस्ट 36 MP जातात, म्हणजे काय, खासदार, आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर त्याचा इम्पॅक्ट रुलिंग गव्हर्नमेंटला जर झाला, सेंट्रल गव्हर्नमेंटला, तर मार्केटलाही खूप पॉझिटिव्हरित्या मार्केट ते घेतं. त्यामुळे मी सांगतोय की जर समजा तिथं सत्ता बीजेपीची आली तर मार्केट पॉझिटिव्ह रिॲक्ट होईल, समजा नाही आली तर मार्केट फ्लॅट टू निगेटिव्ह, साइडवेज टू निगेटिव्ह रिॲक्ट होणार. ओके, आता मी तुम्हाला निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्हीचं अनालिसिस दिलेलं आहे. तर तुम्हाला अजून काही क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता कमेंट्समध्ये, मी नक्कीच त्याला रिप्लाय करेन. थँक्यू.